नमस्कार. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतील माझ्या प्रिय वार्ड क्रमांक 135 मधील माझ्या तमाम माता भगिनींनो, ज्येष्ठ नागरिकांनो, युवक युवतींनो आणि सर्व धर्म सर्व समाजातील माझ्या बांधवांनो, मी अक्षय मोहन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे. आज मी तुमच्या समोर राजकारणासाठी नव्हे तर सेवेसाठी उभा आहे. मी तुमच्यातलाच एक आहे. याच परिसरात वाढलेला, याच रस्त्यांवर चाललेला आणि याच समस्या रोज अनुभवलेला. माझ्या प्रिय बांधवांनो, आज या प्रभागात अनेक मूलभूत प्रश्न आहेत जे दुर्दैवाने मागील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न. मी एक स्पष्ट प्रश्न विचारतो. या प्रभागातील सामान्य माणसाने काय आयुष्यभर 10 बाय 10च्या खोलीतच राहायचं का? नाही. हे आपलं हक्काचं घर आहे आणि तो हक्क मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे. मोहिते पाटील नगरमध्ये आम्ही SRA प्रकल्प यशस्वी करून दाखवला. 1100 कुटुंबांचे स्थलांतर आणि 623 कुटुंबांना हक्काचं घर मिळवून दिलं. हाच अनुभव, हाच पाठपुरावा मी मंडळा, शिवनेरी, एकतानगर या सर्व भागांसाठी करणार आहे. शिक्षणाचा प्रश्न. या भागातील लहान मुलं देवनार, लल्लूभाई, गोवंडीपर्यंत शाळेसाठी जातात, पण त्यांच्यासाठी सुरक्षित रस्ताच नाही. माझ्या लेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. रस्ते, फुटपाथ, पथदिवे ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल. सुरक्षिततेचा प्रश्न. माझ्या प्रिय बांधवांनो, सध्या सदर झोपडपट्टी परिसरात रस्त्यांवरील व सार्वजनिक ठिकाणांवरील विद्युत दिव्यांची व्यवस्था नियमित नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे वातावरण निर्माण होत असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता परिसरातील सर्व बंद व खराब स्ट्रीट लाईट्स तात्काळ दुरुस्त करून नियमित प्रकाश व्यवस्था सुरू करण्यात येईल. तसेच परिसरात योग्य ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात येतील, ज्यामुळे चोरी, अवैध प्रकार व समाज विघातक कृत्यांवर आळा बसेल. यामुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता अधिक वाढेल आणि परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. माझ्या प्रिय बांधवांनो, हा प्रभाग हिंदू, मुस्लिम, दलित सर्व धर्मांचा संगम आहे. ही आपली ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम आपण करू. आणि माझ्या मुस्लिम बांधवांसाठी योग्य प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कारण माझ्यासाठी धर्म महत्वाचा आहे, पण माणूस त्याहूनही महत्वाचा आहे. पाणी, आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन मदत, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल बेड या प्रत्येक प्रश्नावर मी तुमच्यासोबत रस्त्यावर उतरून लढेन. मी राजकारणात आलोय कमावण्यासाठी नाही, तर देण्यासाठी. मी वचन देतो. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त काम, सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव उपलब्ध नगरसेवक. माझ्या माता भगिनींनो, माझ्या युवकांनो, माझ्या ज्येष्ठ नागरिकांनो, ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही, ही निवडणूक आपल्या हक्कांची आहे. आपण सगळे मिळून या प्रभागाला विकासाच्या शिखरावर नेऊया. येत्या मतदानाला घड्याळासमोरच बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मला आपला आशीर्वाद द्या, मला आपली साथ द्या आणि मला संधी द्या तुमचा विश्वासू सेवक बनण्याची. अक्षय भाई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बटन दबाओ शान से, घड़ी निशान पे. नमस्कार नमस्कार नमस्कार. येत्या 15 तारखेला घड्याळासमोरील 2 नंबरचं बटन दाबा आणि जनतेच्या मनातील उमेदवार वार्ड क्रमांक 135चे अक्षय मोहन पवार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आपली निशाणी घड्याळ घड्याळ घड्याळ.
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. चला चला मतदान करूया, अक्षय मोहन पवारांचे शासन आणूया. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्र के मेरे प्रिय वार्ड क्रमांक 135 के समस्त माताओं बहनों, वरिष्ठ नागरिकों, युवक युवतियों तथा सभी धर्म और समाज के मेरे प्यारे भाइयों बहनों, मैं अक्षय मोहन पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से बृहन मुंबई महानगर पालिका के नगर सेवक पद का चुनाव लड़ रहा हूं. आज मैं आपके सामने राजनीति के लिए नहीं बल्कि सेवा के लिए खड़ा हूं. मैं आप में से ही एक हूं. यहीं पला बढ़ा, इन्हीं गलियों में चला और रोज आपकी ही तरह इन्हीं समस्याओं को महसूस किया है. मेरे प्रिय भाइयों बहनों, आज इस प्रभाग में कई बुनियादी समस्याएं हैं जिन्हें दुर्भाग्यवश पिछले कई वर्षों से नजरअंदाज किया गया है. झोपड़पट्टी पुनर्विकास का मुद्दा. मैं आपसे एक सीधा सवाल पूछता हूं, क्या इस प्रभाग का आम आदमी पूरी जिंदगी 10 बाय 10 के कमरे में ही रहेगा? नहीं, यह हमारा हक का घर है और वह हक दिलाना मेरी जिम्मेदारी है. मोहिते पाटिल नगर में हमने SRA प्रोजेक्ट सफलतापूर्वक पूरा करके दिखाया है. 1100 परिवारों का पुनर्वास किया गया और 623 परिवारों को उनका हक का घर दिलाया गया. यही अनुभव और यही संघर्ष मैं मंडाला, शिवनेरी और एकता नगर जैसे सभी क्षेत्रों के लिए करूंगा. शिक्षा का मुद्दा. इस इलाके के छोटे छोटे बच्चे देवनार, लल्लूभाई और गोवंडी तक पढ़ने जाते हैं, लेकिन उनके लिए सुरक्षित रास्ता तक उपलब्ध नहीं है. मेरे बच्चों की सुरक्षा से कोई समझौता नहीं होगा. सड़कें, फुटपाथ और स्ट्रीट लाइट, ये मेरी प्राथमिक जिम्मेदारी होंगी. सुरक्षा का मुद्दा. मेरे प्रिय भाइयों बहनों, वर्तमान में झोपड़पट्टी क्षेत्रों में सड़कों और सार्वजनिक स्थानों पर स्ट्रीट लाइट की व्यवस्था नियमित नहीं है. रात के समय अंधेरा रहता है, जिससे नागरिकों को कई परेशानियों का सामना करना पड़ता है. इस स्थिति को ध्यान में रखते हुए क्षेत्र की सभी बंद और खराब स्ट्रीट लाइट्स को तुरंत दुरुस्त कर नियमित प्रकाश व्यवस्था शुरू की जाएगी. साथ ही उपयुक्त स्थानों पर CCTV कैमरे लगाए जाएंगे, जिससे चोरी, अवैध गतिविधियों और असामाजिक तत्वों पर लगाम लगेगी. इससे महिलाओं, बच्चों और वरिष्ठ नागरिकों की सुरक्षा बढ़ेगी और पूरे इलाके में सुरक्षा का माहौल बनेगा. मेरे प्रिय भाइयों बहनों, यह प्रभाग हिंदू, मुस्लिम, दलित सभी धर्मों का संगम है. यही हमारी सबसे बड़ी ताकत है. छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के स्मारक बनाकर नई पीढ़ी को प्रेरणा देने का कार्य हम करेंगे. और मेरे मुस्लिम भाइयों बहनों के लिए उचित प्रार्थना स्थल उपलब्ध कराने के लिए मैं पूरी तरह प्रतिबद्ध हूँ, क्योंकि मेरे लिए धर्म महत्वपूर्ण है, लेकिन इंसान उससे भी ज्यादा महत्वपूर्ण है. पानी, स्वास्थ्य, स्वच्छता, कचरा प्रबंधन, आपातकालीन सहायता, पुलिस स्टेशन, अस्पताल बेड, इन सभी मुद्दों पर मैं आपके साथ सड़कों पर उतरकर संघर्ष करूंगा. मैं राजनीति में कमाने के लिए नहीं बल्कि देने के लिए आया हूँ. मैं वादा करता हूँ पारदर्शी प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त कार्य, आम नागरिकों के लिए सदैव उपलब्ध नगर सेवक, मेरी माताओं बहनों, मेरे युवाओं और मेरे वरिष्ठ नागरिकों. यह चुनाव सिर्फ एक उम्मीदवार का नहीं, यह चुनाव आपका हक का चुनाव है. आइए हम सब मिलकर इस प्रभाग को विकास की ऊंचाइयों तक ले चलें. आने वाले मतदान में घड़ी के सामने वाला बटन दबाकर मुझे भारी बहुमत से विजयी करें. मुझे आपका आशीर्वाद दीजिए, मुझे आपका साथ दीजिए और मुझे अवसर दीजिए आपका भरोसेमंद सेवक बनने का. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार नमस्कार नमस्कार. आने वाली 15 तारीख को घड़ी के सामने वाला 2 नंबर का बटन दबाकर वार्ड नंबर 135 के अक्षय मोहन पवार को बहुमत से विजयी बनाए. हमारी निशानी घड़ी घड़ी घड़ी.